आता बघणार आहोत प्रमुख 9 महत्त्वाच्या बातम्या। लाडकी बहीण योजनेच्या काही लाभार्थी महिलांच्या खात्यात 1 रुपया टाकला जाणार। बँकेच्या तांत्रिक तपासणीसाठी काही महिलांच्या खात्यात 1 रुपया टाकला जाणार। स्थानिक निवडणुका लावल्यामुळे 8,000 कोटींचा निधी मिळेना। केंद्राच्या 15व्या वित्त आयोगाकडून मिळणारा 2 वर्षांचा सुमारे 8,000 कोटींचा निधी मिळालाच नाही। ऑगस्टचा पहिला दिवसच दरवाढीचा। मुंबईत घरगुती एलपीजी सिलेंडर 802.50 रुपयांना तर व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1605 रुपयांवर। व्यावसायिकांसह सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ। राज्यातील 4 जिल्ह्यांना मिळणार नव्या एमआयडीसी। तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश। नाशिक, अहमदनगर, अमरावती, गडचिरोलीत नवी एमआयडीसीचा प्रस्ताव। जीवन आणि वैद्यकीय विम्याच्या प्रीमियमवरचा जीएसटी रद्द करा। नितीन गडकरी यांचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र। नागपूर विभागीय आयुर्विमा महामंडळ संघटनेच्या मागणीनंतर पत्र। प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्तींचा मुद्दा पुन्हा एकदा न्यायालयात। प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकार एमपीसीबीला आदेश। जपाननं महाराष्ट्रात आणखी गुंतवणूक वाढवावी। मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली कॉन्सुलेट जनरलची भेट। आरटी प्रवेशासाठी 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ। पालकांना आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा। मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अबू सालेमला नाशिक कारागृहातून दुसऱ्या ठिकाणी हलवलं। काल रात्री मोठ्या पोलीस बंदोबस्तात अबू सालेमची वेगळ्या कारागृहात रवानगी करण्यात आली।